नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांना 2% महागाई भत्ता लागू करा, राजपत्रित अधिकारी महासंघाची मागणी। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्हाला एक विनंती, चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला। केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकारी अधिकारी कर्मचाऱ्यांनाही 1 जानेवारी 2026 पासून 2% महागाई भत्ता वाढ थकबाकीसह तातडीने लागू करण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। केंद्राने 1 जानेवारी 2026 पासून आपल्या कर्मचाऱ्यांसाठी 2% महागाई भत्ता वाढ केली आहे। या निर्णयानुसार महाराष्ट्र राज्य संवर्गातील अखिल भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांना ही वाढ याआधीच लागू झाली आहे। त्यामुळे संधी अधिकाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 58% वरून 60% झाला आहे। मात्र राज्य सरकारी सेवेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना ही वाढ अद्याप मिळालेली नाही। याकडे महासंघाने मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधलेले आहे। कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना लागू करा दरम्यान विधी आणि न्याय विभागाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायिक अधिकाऱ्यांसाठी अलीकडेच कॅशलेस वैद्यकीय सुविधा सुरू केली आहे। या धर्तीवर राज्यातील संधी अधिकारी तसेच राज्य सेवेतील कार्यरत तसेच सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्वसमावेशक कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्याची मागणीही महासंघाने राज्य सरकारकडे केली आहे। पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह। धन्यवाद।